आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धाचा बिगुल वाजलाय। भारत सरकार उद्या देशभरामध्ये मॉक ड्रिल करणार आहे। युद्धासाठी जनता सज्ज राहण्यासाठी हे मॉक ड्रिल आयोजित केलं जातं। पाकिस्ताननं भारतातल्या काही ठराविक शहरांना किंवा महत्त्वाच्या शहरांना टार्गेट करण्याचं ठरवलंय अशी माहिती आहे। आणि जर पाकिस्ताननं हे टार्गेट निश्चित केले तर पाकिस्तानची नेमकी ताकद काय ते आपण सगळ्यात आधी पाहूया की महाराष्ट्रातली कोणती शहरं ही पाकिस्तानच्या टप्प्यात आहेत। आधी जाणून घेऊया पाकिस्तान राज्यातल्या आणि देशातल्या कोणकोणत्या प्रमुख शहरांना टार्गेट करू शकतं आणि या शहरांमधलं अंतर किती आहे। महाराष्ट्र आपल्यासाठी महत्त्वाचा, देशासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा। या महाराष्ट्रातली कोणकोणती शहरं टार्गेटवरती असू शकतात। सगळ्यात आधी अर्थातच मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे। कराचीपासून मुंबईचं अंतर आहे, हवाई अंतर आहे 887 किलोमीटर इतकं, तर पुण्याचं हवाई अंतर आहे 998 किलोमीटर इतकं। तर कराचीपासून नागपूरचं अंतर आहे 1303 किलोमीटर इतकं। कराची ते दिल्ली हे हवाई अंतर आहे 1067 किलोमीटरचं। भारतातली सगळी महत्त्वाची शहरं आहेत, काही महत्त्वाची राज्य आहेत। चेन्नई, कराची ते चेन्नई हवाई मार्गे अंतर आहे 1908 किलोमीटर्सचं। तर कराची ते कोलकाता हे अंतर आहे 2178 किलोमीटरचं। तर भारतातली काही महत्त्वाची शहरं, महत्त्वाची ठिकाणं ही पाकिस्तानच्या टार्गेटवरती असू शकतात। त्यातलंच पुढचं नाव आहे ते हैदराबादचं। जवळपास 1400 किलोमीटरचं अंतर कराची ते हैदराबाद इतकं आहे। आणि हे अंतर पार करण्यासाठी पाकिस्तानकडे एकच मिसाईल आहे, त्याचं नाव आहे शाहीन 3। शाहीन 3 ची क्षमता आहे 2750 किलोमीटरच्या माऱ्यापर्यंतची। शाहीन 3 च्या रेंजमध्ये महाराष्ट्रामधली या अंतरानुसार पुणे, मुंबई, नागपूर ही महत्त्वाची शहरं येतात। तर भारतातली 4 प्रमुख शहरं सुद्धा येतात। त्यामध्ये अर्थातच नाव दिल्लीचं आहे, चेन्नईचं आहे, कोलकात्याचं आहे आणि हैदराबादचं सुद्धा। तर पाकिस्ताननं शाहीन 3 चा वापर करण्याचं ठरवलं तर या शाहीन 3 ला उत्तर देण्यासाठी भारताकडे सुद्धा एक ब्रह्मास्त्र आहे। आणि हे ब्रह्मास्त्र नेमकं कोणतं आहे ते सुद्धा आपण पाहूया। भारताच्या हुकुमाच्या एक्क्याचं नाव आहे S-400 ट्रायम्फ, ज्याची रेंज आहे 400 किलोमीटरची। विमानं आणि ड्रोन हे नष्ट करण्याची क्षमता या ट्रायम्फमध्ये आहे। जर का पाकिस्ताननं शाहीन 3 चा वापर करण्याचं ठरवलं तर त्याला उत्तर देणार आहे भारताचं हेच S-400 ट्रायम्फ। तर पाकिस्तानमध्ये सध्या भारताच्या ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची प्रचंड जास्त भीती आहे। आणि ती भीती अगदी स्पष्टपणे पाकिस्तानच्या संसदेच्या विशेष अधिवेशनात सुद्धा दिसून आली। पाकिस्तानच्या खासदारांनी सरकारला ब्रह्मोसवरनं, भारताच्या ब्रह्मोसवरनं चांगलेच टोकदार सवालही विचारले। गेल्या वर्षी भारताचं ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे चुकून पाकिस्तानच्या हद्दीत येऊन पडलेलं आणि कोणत्याही वॉरहेड शिवाय आलेल्या ब्रह्मोसनं बरंच नुकसान केलं होतं। मात्र त्या प्रकरणानं पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीमची चांगलीच पोलखोल झाली असा आरोप तहरीक-ए-इन्साफ पार्टीचे खासदार उमर अयूब यांनी केला। पाकिस्तानी सत्ताधारी हे कमजोर होत आहेत आणि भारतासारख्या प्रबळ सत्तेचा मुकाबला करणं पाकिस्तानच्या कमकुवत नेतृत्वाचं काम नाही अशी बोचरी टीका अयूब यांनी पाकिस्तानच्या संसदेत सत्ताधाऱ्यांसमोरच केली। और हिंदुस्तान क्या करेगा ये एस्केलेशन, और उस पर भी आपकी स्पीच में अपने आप को मैं आपको बताऊंगा। हिंदुस्तान ये अटैक, इमिनेंट अटैक एयर लॉन्च स्टैंड ऑफ वेपन्स के जरिए करेगा, अपना ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल के जरिए करेगा। पिछले साल जो एक ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल आके पाकिस्तान में क्रैश हुआ था, जनाब स्पीकर, ये कोई शबे बारात की सुरसुरी नहीं होती कि आदमी पॉइंट करे और वो उड़ जाए। उसके मुख्तलिफ चेक्स एंड बैलेंसेस होते हैं। उस सुपरसोनिक क्रूज मिसाइल की रेंज
तकरीबन आपकी 450 किलोमीटर से ज्यादा होती है, तो उसने जाके एक मखसूस जगह पे ही लैंड करना था। वो टेस्ट था पाकिस्तान के एयर डिफेंसेस का। हमारा क्या रिस्पॉन्स था उस पे? हमें स्ट्रांग लीडरशिप चाहिए, क्योंकि यहां पे मैं पब्लिकली कह चुका हूं, अपने हल्के में था, कल वहां पे स्पीचेस भी कह चुका हूं, आपकी रिजीम कह चुकी है, आपकी मिलिट्री कह रही है कि हिंदुस्तान का अटैक इमिनेंट है, किसी भी वक्त किसी टाइम पे आ सकता है। उसका मुकाबला एक स्ट्रांग लीडर ही कर सकता है, वीक लीडर कभी नहीं कर सकता। आणि भारताकडे असलेल्या ब्रह्मोस सोबतच पाकिस्ताननं आणखी कोणकोणत्या शस्त्रांचा अस्त्रांचा धसका घेतलेला आहे ते सुद्धा पाहूया। यातलं पहिलं नाव आहे अग्नि-5। अग्नि-5 हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे। ते हायपरसोनिक क्षेपणास्त्र असून 5 ते 8000 किलोमीटर पर्यंतची रेंज या अग्नि-5ची आहे। आण्विक अस्त्र वाहून नेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि एकापेक्षा अधिक लक्ष्यभेद करण्याची क्षमता सुद्धा अग्नि-5 मध्ये आहे। पाकिस्तानच्या कुठल्याही भागात या अग्नि-5च्या माध्यमातून भारत थेट हल्ला करू शकतो। पुढचं क्षेपणास्त्र जे भारताचा हुकुमाचा एक्का मानलं जातं ते म्हणजे ब्रह्मोस क्षेपणास्त्र। जगातलं सर्वात वेगवान आणि सुपरसॉनिक क्षेपणास्त्र म्हणून ब्रह्मोसची ओळख आहे। त्याचा वेग तुम्हाला अचंबित करणार आहे, कारण ब्रह्मोसचा वेग आहे प्रति तास 3700 किलोमीटर इतका। जमीन, समुद्र, हवा कुठूनही मारा करण्याची क्षमता या ब्रह्मोसमध्ये आहे। 600 किलोमीटरची रेंज या ब्रह्मोसची आहे आणि आण्विक सोबतच पारंपरिक शस्त्र सुद्धा ब्रह्मोस वाहून नेऊ शकतो। पाकिस्तानचा किनारपट्टीचा संपूर्ण भाग उद्ध्वस्त करण्याची ताकद या एकट्या ब्रह्मोसकडे आहे। पुढचं क्षेपणास्त्र ज्याच्या नावातच प्रलय आहे, कारण या क्षेपणास्त्राचं नाव प्रलय असं निश्चित करण्यात आलंय। जमिनीवरनं थेट मारा करण्याची क्षमता याच प्रलयमध्ये आहे। साधारणतः 150 ते 500 किलोमीटरची रेंज या प्रलय क्षेपणास्त्राची आहे। 1000 वजनी किलो स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता सुद्धा या प्रलयमध्ये पाहायला मिळते। शत्रूचे बंकर असोत, सैन्याची तळं असोत, हे सारं काही उद्ध्वस्त करण्याची क्षमता या प्रलय नावाच्या क्षेपणास्त्रामध्ये जे भारताच्या खात्यात आहे, भारताच्या भात्यात आहे। निर्भय हे पुढचं क्षेपणास्त्र हे विशेष क्षेपणास्त्र आहे, कारण ते क्रूज क्षेपणास्त्र आहे। जमीन, समुद्र आणि हवेतनं मारा करण्याची क्षमता या निर्भय क्षेपणास्त्रामध्ये आहे। ते नावाप्रमाणेच निर्भय आहे, कारण त्याची रेंज आहे 1000 किलोमीटरची। रडारपासून कसं वाचायचं याचं विशेष तंत्रज्ञान या निर्भयमध्ये बसवण्यात आलेलं आहे। त्यामुळे शत्रूला सहजासहजी या निर्भयला ट्रेस करणं हे शक्य होत नाही। घडीची सर्वात मोठी बातमी आहे, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे। 8 मे म्हणजे गुरुवारी विमानतळावरील रनवे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। 8 तारखेला रनवे बंद राहणार असल्याने कोणताही युद्ध सरावामुळे नाही, तर मान्सून पूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रनवे बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे विमानांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले।